स्टुडंट्स, विजनच्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय सर तुमचं स्वागत करतो. नुकत्याच 10वीचा 21 फेब्रुवारीला इंग्लिशचा पेपर झाला. तर या पेपरमध्ये 12वीच्या HSC बोर्ड एक्झाम मध्ये इंग्लिश ग्रामरचे कोणते क्वेश्चन विचारलेले होते आणि कशा पद्धतीचे विचारले होते हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर चला तर मग स्टार्ट करूयात आजचा व्हिडिओ. पहिला क्वेश्चन होता, आय लाईक टू आस्क क्वेश्चन्स ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. या प्रश्नामध्ये त्यांनी विचारलेलं होतं की करेक्ट टेन्स कोणता तो ओळखा. जर आपण सेंटेन्स प्रॉपरली बघितलं तर लाईक हा शब्द या ठिकाणी V1 म्हणून आलेला आहे. मग जर आपण टेन्सेसचे फॉर्म्युले पाठ केले असतील तर S+V1+O हा फॉर्म्युला त्या ठिकाणी सिंपल प्रेझेंटचा असतो. त्यामुळे या ठिकाणी बी नंबरचा ऑप्शन आपला त्या ठिकाणी करेक्ट येऊ शकतो. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेला होता, आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. या ठिकाणी वुड होतं आणि त्यांनी सांगितलेलं की युज्ड टू वाक्यामध्ये यूज करा. इंग्रजीमध्ये वुडच्या जागेवर युज्ड टू वापरण्याची पद्धत आहे, कारण मॉडल ऑक्झिलरी म्हणून दोन्ही पण फंक्शन करतात आणि दोन्हीचा जो फंक्शन आहे तो एकच असतो, तो म्हणजे पास्ट हॅबिट. त्यामुळे या प्रश्नामध्ये ऑप्शन जर आपण बघितले तर इथे युज टू, युज्ड टू, युज्ड टू, युज्ड टू या ठिकाणी पहिला ऑप्शन कॅन्सल होतो, पण या ठिकाणी युज्ड टू मध्ये कम आहे, इथं कम आहे, या ठिकाणी कम आहे. पण जर आपण व्यवस्थित विचार केला तर त्या ठिकाणी याच्या पुढे हॅव आहे, इथं पण हॅड आहे, त्यामुळे हा ऑप्शन जातो आणि आपला ऑप्शन सी त्या ठिकाणी करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, अवनीश सेड संचित व्हॉट आर यू डुईंग इन द गार्डन ऍट दिस टाइम. हा रिपोर्टेड स्पीच साठी त्यांनी विचारलेला प्रश्न होता. या ठिकाणी क्वेश्चन असल्यामुळं आणि WH असल्यामुळं आपण WH चा हा जो व्हॉट आहे तो कॉमा म्हणून आपण वापरत असतो. यासाठी तुम्ही रिपोर्टेड स्पीचची व्हिडिओ बघू शकता. अवनीश हा स्पीकर असल्यामुळं आपण अवनीश ऍज इट इज घेणार आहे. सेडचं आस्क्ड होतं कारण WH क्वेश्चन असल्यामुळं. लिस्नर जो आहे तो संचित आहे, त्यामुळे संचितला आपण ऍज इट इज घेतला. कॉमाच्या जागेवर आपण व्हॉट लिहिणार आहे आणि हे जे वाक्य आहे उरलेलं, आर यू डुईंग इन द गार्डन ऍट दिस टाइम, याचा आपल्याला अफर्मेटिव्ह करावा लागेल. कसा होईल तो अफर्मेटिव्ह, तर यू आर डुईंग इन द गार्डन ऍट दिस टाइम हा त्या वाक्याचा मूळ वाक्य होईल, म्हणजेच अफर्मेटिव्ह होईल. आता हा जो अफर्मेटिव्ह आहे तो आपल्याला नियमानुसार बदलायचा आहे. यू म्हणजे या ठिकाणी संचित असणार आहे, त्यामुळे आपण त्याला ही असं घेणार आहोत. त्या ठिकाणी आर चा वॉज होणार आहे, डुईंगचा डुईंग आहे असा होणार आहे. त्याचबरोबर जर आपण व्यवस्थित बघितलं तर इन द गार्डन ऍटचं ऍट आहे असं, दिस याचा आपण दॅट करणार आहोत आणि त्या ठिकाणी टाइमचं टाइम आहे असं. मग जर आपण ऑप्शन जर पाहिले तर अवनीश आज संचित व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ऍट दिस टाइम, ए नंबरचा ऑप्शन करेक्ट असेल. पुढे चौथा प्रश्न विचारलेला की नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल्स इंजुरी. म्हणजे डेफिनेट पॉसिबिलिटी सांगणारा मॉडेल वापरायला सांगितलेला. मेचा जो डेफिनेट पॉसिबिलिटी सांगणारा मॉडेल आहे तो माइट असतो, त्यामुळे डी नंबरचा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर येईल. पाचवा प्रश्न विचारलेला, अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. अनलेसचा अर्थ समजून घ्या. अनलेस म्हणजेच इफ नॉट असतो, त्यामुळे दिलेल्या वाक्यातला जो इफ आहे तो जाऊन त्याच्याऐवजी अनलेस येतो आणि त्याचबरोबर जो नॉट आहे तो काढला जातो इफच्या वाक्यातला. पण या ठिकाणी इफच्या वाक्यात नॉट नाही तर सेकंड मध्ये वाक्य मध्ये नॉट आहे. पण व्यवस्थित अर्थ जर आपण समजून घेतला तर अनलेसच्या जागेवर आपण इफ घेतलेला आहे. यू आर कॉन्फिडंट कॉमाचा कॉमा आहे असा, इथला जो नॉट आहे तो आपण काढलेला आहे कारण मिनिंग लागत नाही, त्यामुळे आपण ऍज इट इज ठेवलेला आहे. 6व्या नंबरचा प्रश्न होता की स्पॉट द एरर, रिराईट करेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये प्रिस्क्राईबला ही असल्यानंतर यस लागतो, तो यस त्यांनी लावलेला नव्हता, त्यामुळे त्या ठिकाणी स्पॉट द एरर आहे. 7वा प्रश्न त्यांनी विचारलेला चेंज द व्हॉइस साठी. तर या ठिकाणी दिलेलं वाक्य जे होतं ते पॅसिव्ह मध्ये होतं, ते ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला प्रेझेंट परफेक्टचा फॉर्म्युला माहित पाहिजे की जो एस प्लस हॅव हॅज प्लस V3+O असा असतो. जर दे ला आपण पुढे घेतला तर दे होणार आहे, दे असेल तर हॅव येतं. दे हॅव कुठं आहे, डी ऑप्शन मध्ये, त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता की सिंपल सेंटेन्स ओळखा. इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. यामध्ये जर आपण व्यवस्थित बघितलं तर आपल्याला शेवटचा ऑप्शन हा करेक्ट मिळेल. सो असे 12वीच्या बोर्डाला विचारलेले हे ग्रामरचे प्रश्न होते. थँक्यू व्हेरी मच.